नमस्कार मित्रांनो, फिअर टॉक या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे. भयावह कथांच्या या प्रवासात तुमचे स्वागत आहे. तर चला भूतांच्या डायमेन्शन मध्ये पाऊल ठेवूया आणि खऱ्या भीतीचा अनुभव घेऊया. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे चॅनलवर येणारे नवीन गोष्टी आपणाला ऐकावयास मिळतील. दर शनिवारी रात्री 9 वाजता फिअर टॉक सोबत. नमस्कार मित्रांनो, आपणा सर्वांचे स्वागत आहे फिअर टॉक्स या यूट्यूब चॅनलवर. तर भूतांच्या डायमेन्शन मध्ये जायला तयार आहात ना? तर मग चला हॉन्टेड डॉल्सच्या मालिकेमधील आजची आपली भावली जी आहे 18व्या नंबरची, तिचे नाव आहे सुझी द हॉन्टेड डॉल. एक भयाण भावली. या भावलीची कहाणी रोमांचक, भयावह आणि प्रेक्षकांना घाबरवून टाकणारी आहे. जॉन विल्यम्स नावाचे एक साधारण गावकरी होते जे आपल्या कुटुंबासोबत शेतकरी जीवन जगत होते. एक दिवशी गावाच्या जंगलात त्यांना एक जुनी डस अशी विचित्र भावली सापडली. कदाचित जंगलात पडली असल्यामुळे ती अशी दिसत असावी असे जॉनना वाटले. पाहता क्षणी त्यांच्या मनात थोडीशी भीती निर्माण झाली, पण जॉनना त्याबद्दल इतकीशी माहिती नसल्यामुळे जॉननी ती भावली आपल्या मुलीसाठी म्हणजेच एमीसाठी घरी आणली. सुरुवातीला सर्व काही सामान्य होते, पण काही दिवसांनी विचित्र घटना घडायला सुरुवात झाली. एमी नेहमी म्हणायची की सुझी तिच्याशी बोलते आणि तिच्या खोलीत नेहमी विचित्र आवाज ऐकू येत. एक रात्री जॉननी सुझीला आपल्या मुलीच्या खोलीत पाहिले नाही, तर ती जिन्यात बसलेली आढळून आली. हे दृश्य पाहून जॉनचा ठोकाच चुकला. अक्षरशः घटनांची मालिकाच सुरू झाली. एक दिवशी एमीच्या खोलीतून विचित्र आवाज येऊ लागले. तिच्या आई वडिलांनी दरवाजा उघडून पाहिले तर एमी रडत होती आणि सुझी तिच्या समोर बसलेली होती. ती भावली स्वतः हलत असल्याचे एमीने सांगितले. जॉन आणि त्याची पत्नी दोघेही घाबरलेले होते. त्यांनी ती भावली घराबाहेर फेकून दिली, पण दुसऱ्याच दिवशी ती परत एमीच्या खोलीत सापडली. गावातील एका ज्येष्ठ महिलेने सांगितले की ही सुझी भावली खूप जुनी आहे आणि ती एक दुष्ट आत्म्याने पछाडलेली आहे. ती आत्मा त्या भावलीच्या आत बंदिस्त आहे आणि जेव्हा कोणी ती भावली घेईल तेव्हा तो आत्मा त्या व्यक्तीला त्रास देतो. त्या महिलेने सूचना केली की भावलीला एका पवित्र ठिकाणी दफन करून तिच्या आत्म्याला शांती दिली पाहिजे. भावलीला मुक्त करण्यासाठी जॉननी प्रयत्न करण्याचा निर्णय घेतला. तो भावलीचा आत्मा मुक्त करण्यासाठी गावातील एका पाद्रीकडे तिला घेऊन गेला. तिच्यावर काही मंत्रोपचार केले आणि त्यानंतर पवित्र पाण्यात बुडवून तिला विधिवत असे चर्चच्या बाजूच्या जागेत दफन केले. चर्च शेजारी दफन केलेली जागा ही पवित्र मानली जाई, त्यामुळे तिथून ती परत कधीच येऊ शकणार नाही असे सर्वांना वाटले. विधी झाल्यानंतर काही दिवस सर्व काही ठीक होते, पण एके दिवशी एमी पुन्हा भावलीबद्दल बोलू लागली. ती म्हणाली, सुझी परत आली आहे. ती अधिक रागीट झाली आहे. एक रात्री जॉनला एक विचित्र स्वप्न पडले आणि त्याला जाग आली. त्यात त्याला सुझी घरात हसताना दिसत होती.
त्याने घाबरून स्वप्नात तिला पकडून बाहेर फेकण्याचा प्रयत्न केला, पण ती हसतच राहिली. जॉनने ठरवले की तो शेवटचा प्रयत्न करणार. त्याने भावलीला घेतले आणि गावातील सर्व लोकांसमोर तिला जाळण्याचा निर्णय घेतला. सर्व लोक एकत्रित जमले आणि भावलीला जाळण्यासाठीची सरण गावकऱ्यांनी रचली. जॉनने भावलीवर सरण रचून आग लावली. अग्निज्वालांनी भावली गिळंकृत केली आणि अचानक एक प्रचंड आवाज झाला. सुझीचे भयानक हसण्याचा आवाज येऊ लागला. आग मंदावत गेली. जॉन आणि गावकरी थोड्या काळासाठी शांत राहिले, पण नंतर त्यांना जाणवले की गावात एक वेगळीच शांतता पसरली आहे. एमी परत हसत खेळत होती आणि घरात कोणतेही विचित्र प्रकार घडत नव्हते. सुझीची कहाणी गावातील एक भयानक आठवण बनली. सुझी द हॉन्टेड डॉलची ही कहाणी. आणि जॉन त्याच्या कुटुंबासहित ह्या भयानक अनुभवाचा साक्षीदार बनला. पण त्यांनी त्या भावलीला संपून एक नवा अध्याय सुरू केला. गावात अजूनही लोक या कथेला सत्य मानतात, तर काही लोक याला एक गोष्ट मानतात. पण एक गोष्ट नक्की आहे, सुझीची कहाणी ऐकूनच हृदयात धडकी भरते. सुझी द हॉन्टेड डॉलची स्टोरी तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कळवा कमेंट करून. आणि येणाऱ्या एपिसोडसाठी आमच्यासोबत राहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. गुड नाईट.